हाकण्याचं काम डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर हाकतायत। या संदर्भामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला। आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर हाकतायत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत, तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं। आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारून नियम 97 अन्वये तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आग्रह धरला। माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेचं आम्ही विनंती केली, माननीय जयंतरावांनी केली, माननीय नानाभाऊंनी केली आणि आम्हाला नाईलाजास्तव त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला, बाहेर जावं लागलं। आम्ही वॉकआउट केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री 4 वाक्यांमध्ये आम्ही सरकार म्हणून कधीही तयारी चर्चेची आहे अशा पद्धतीनं तुमच्या मीडिया समोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात, परंतु ही वस्तुस्थिती नाही। कालही नानाभाऊंना सस्पेंड करत असताना हे सरकार किती बेमुरवतखोर आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे सरकार आहे। आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच। माझे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच, पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करतंय, नाटकीपणा करतंय, पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करतंय, त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहा अशी आमची विनंती आहे।